हरे कृष्ण. तर आजचं जे सेशन असणार आहे, ते सेशनचं टॉपिक आहे वास्तविक प्रेम. तर जेव्हा श्रीमद भागवतमच्या सुरुवातीला पहिल्या स्कंदमध्ये आणि पहिल्या अध्यायामध्ये 28,000 ऋषीमुनी म्हणजे शौनकादी ऋषीमुनी प्रश्न विचारतात, 6 प्रश्न विचारतात, या जीवनाचा उद्देश काय. तर त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे विचारतात कि ऋषिमुनि, मनुष्यों को इस लोह युग में अगर परम कल्याण करना है तो क्या श्रेयस्कर है. तर ह्या प्रश्नाचा उत्तर असा आहे की आपल्याला जर परम कल्याण करायचं असेल तर काय करावं लागेल. तर भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रीती म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करायला पाहिजे. तर हे जे आजचं जे टॉपिक आहे खूप महत्वाचं आहे. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया आता. तर पहिल्यांदा हे श्रीमद भागवतम कथा कुठे झाले सुरुवात. तर ते क्षेत्राचं नाव देखील सांगितलं गेलं पहिल्या स्कंदमध्ये. तर नैमिषे निमिषे क्षेत्रे ऋषया शौनकादय सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. तर ऋषीमुनी ब्रह्माजींना विचारतात की आम्हाला श्रीमद भागवतमचा कथा करायचा आहे. तर या पूर्ण सृष्टीवर असं एक ठिकाण सांगा की ज्या ठिकाणी जर हे कथा सुरुवात केलं तर सर्व क्षेत्रात ते कथा ऐकू येईल आणि ह्या ब्रह्मांडाचा जो सेंटर पॉइंट असेल तो क्षेत्र सांगा. तेव्हा ब्रह्माजी चक्र म्हणजे सुदर्शन चक्र सोडतात. तर सांगतात की हे चक्र जिकडे जाऊन थांबल तो या पृथ्वी तलाचा म्हणजे या सृष्टीचा मध्यभाग मध्यगा असेल. तर तो जो चक्र आहे तो चक्र जाऊन ज्या ठिकाणी थांबतो ते क्षेत्र म्हणजे आत्ताचा नैमिषारण्य. आणि तिकडे एक धाम होतो. ते चक्र ज्या ठिकाणी जाऊन पडतो तिकडे एक कुंड तयार होतं, त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. आणि तिकडे मग श्रीमद भागवतमची सुरुवात होते. हे 6 प्रश्न विचारतात. तिकडे सूत गोस्वामी कथा सांगण्यासाठी येतात आणि कथा ऐकणारे किती जण असतात, 28,000 ऋषीमुनी असतात. तर आपण आपलं म्हणजे जे मेन पॉइंट आहे आजचा सेशनचा, वास्तविक प्रेम, त्याच्यासाठी कठोपनिषद मध्ये पण एक श्लोक सांगितलं गेलं. नित्यो नित्यानाम चेतन नश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामना तमात्मस्तम एनुपश्यन्ति धीरः तेषां शांती शाश्वती नेतरेषाम. तर इकडे कठोपनिषद मध्ये असं सांगितलं गेलं की परम भगवान नित्य है और जीवात्मा गण भी नित्य है. परम भगवान सचेतन है और सभी जीवात्माएं भी सचेतन है. परंतु अत्यंत अंतर यह है कि एक परम भगवान सभी जीवात्माओं के जीवन की आवश्यकताओं को पूर्ण करते हैं. जो भक्तगण उस आत्मतुष्ट परम भगवान को निरंतर देखते रहते हैं या निरंतर स्मरण करते हैं, उन्हें उन्हें ही शांति प्राप्त होती है, अन्यों क्यों नहीं. तर इकडे कठोपनिषद मध्ये सांगतात की वास्तविक प्रेम जर करायचं असेल तर ते भगवंतांवर करायचं आहे. कशाला, कारण आपण कोणाचे अंश आहोत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण सांगतात की भगवंत सांगतात ममे अंशे जीवलोके जीवभूत सनातन. तर भगवंत सांगतात की हे जे जीव आहेत हे माझेच अंश आहे. त्यामुळे आपण आपलं जे जीवाचं वास्तविक प्रेम करण्यायोग्य कोण आहेत म्हणजे ते भगवंत. आणि आपली जीवाची तुष्टी म्हणजे समाधान केव्हा भेटतो, जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करू, भगवंतांवर प्रेम करू, तेव्हा आपल्याला वास्तविक आनंद आणि सुख भेटतो. तर त्याच्यावर खूप सारे एक्झाम्पल्स पण आपले ऋषी मुनींचे आहेत. तर सुरुवात आपण नारद मुनींपासून करूया. तर एकदा नारद मुनी भगवंतांकडे येतात आणि भगवंतांना विचारतात की वास्तविक प्रेम तर तुमच्यावर करायचं आहे, तर तुमची माया माया कशी असते म्हणजे आम्हाला म्हणजे समजून येईल की या गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे. भगवंतांना विचारतात नारद मुनी माया कशी आहे. तर तेव्हा भगवंत नारद मुनींना सांगतात की ते माया जाऊ दे, मी तुला एक सेवा सांगतो, ते सेवा कर. तर तेव्हा भगवंत सांगतात की
एक ग्लास पाणी आण. तेव्हा नारद मुनी पाणी आणायला जातात. तिकडे एक सुंदर स्त्रीला बघून नारद मुनी विचलित होतात आणि विचलित होऊन त्या स्त्रीशी विवाह करतात. आणि विवाह केल्यानंतर मग नारद मुनी तर ब्राह्मण, मग ते जे स्त्री होते त्यांचे घरातले पण म्हणजे ऍक्सेप्ट करतात. मग नारद मुनींचा विवाह होतो. मग काही काळानंतर त्यांना पुत्र देखील होतात. मग नारद मुनी सुखी संसार म्हणजे हे संसार कसा आहे, सुरुवातीला गोड आणि शेवटी जसं आचार्य पण सांगतात की जर आपल्याला जीवनात शांती पाहिजे असेल तर, सुख शांती पाहिजे असेल तर भोगात शांती नाही तर त्यागात शांती आहे. हे नारद मुनींना माहित असते, पण भगवंतांना ते विचारतात की माया म्हणजे काय. भगवंत त्यांची बुद्धी त्या क्षणासाठी, त्या काळासाठी त्यांची बुद्धी ते भ्रमित होऊन जाते. तर मग नारद मुनींचा विवाह होतो. मग काही काळानंतर त्यांना पुत्र देखील होतात. मग त्यांचा जे संसार असतो तो चाललेला असतो चांगलं. मग काही काळानंतर ते ज्या गावात म्हणजे जिकडे राहतात तिकडे नदी असतो. मग त्या नदीला कालांतराने पूर येतो. मग पूर आल्यानंतर नारद मुनींच्या घरात देखील पाणी येते. मग पाणी आल्यानंतर पाणी पहिला पायापर्यंत असतो. मग नारद मुनी काय करतात, एका हातात मुलांना दुसऱ्या हातात बायकोला असं पकडून वर धरतात. मग हळूहळू पाणीचा स्तर वाढत जातो, गुडघ्यापर्यंत येतो, मग कमरेपर्यंत येतो. मग नारद मुनींना आपल्या जीवाची काळजी वाटते. मग त्यानंतर हळू पाणी आपल्या छाती क्रॉस केलं की मग नारद मुनी काय करतात, पहिलं पाणी अजून वरती आलं की आपल्या पत्नीला खाली टाकतात आणि पत्नीवर उभा राहतात. मग पाणी गुडघ्यापर्यंत येतो. मग पुन्हा पूरचं पाणी आहे तो वाढत जातो जातो जातो. मग पुन्हा छातीपर्यंत येतो. मग त्यानंतर आपला पुत्राला पायाखाली घेतो. मग असं करत करत आणि पुन्हा हे पुत्र देखील होतो. मग त्यानंतर पाणी हे गळ्यापर्यंत येतो. मग तेव्हा भगवंत येतात. भगवंत येऊन नारदजींना सांगतात, कळाली का माझी माया काय आहे. मग तेव्हा नारदजी सांगतात की हा भगवंत म्हणजे भगवंत ज्या सेवेसाठी आपल्याला, ज्या सेवेसाठी पाठवले ते सेवा विसरून गेले होते नारद मुनी. कशामुळे, ह्या मायेच्या अधीन असल्यामुळे. त्यामुळे ह्या म्हणजे ह्या कथेचा उद्देश काय आहे की जर आपण अ, चैतन्य चरितामृत मध्ये पण सांगितलं गेलं की कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करी, निकटस्थ आहे माया झपटे धरी. जर आपण आपल्या जीवनाचा उद्देश म्हणजे या भौतिक जगात आपण कशासाठी आलो, हे जर आपण उद्देश जर विसरून गेलो तर कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे. आपण भगवंतांना विसरून जर इकडे येऊन भोगवांछा, जर आपले इंद्रिय तुष्टी जर करत राहिलं तर माया काय करते, निकटस्थ आहे माया झपटे धरिया. तर आपण जर भगवंतांना विसरलो तर माया आपल्याला, त्या आपण भगवंतांना विसरायचं क्षण ते माया वाट पाहतच असते की हो, कधी भगवंतांना विसरल आणि केव्हा मी जाऊन याला झपाटी या धरे, म्हणजे याला भगवंतांपासून केवढं लवकर मला दूर घेऊन जाता येईल, ते माया बघत असते. तर आपला जीवनाचा खरा उद्देश म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जाणणे आणि श्रीकृष्णांवर प्रेम करणे. हे नारद मुनींचं उदाहरण देखील तेच आहे. भगवंतांना विचारले की माया कसं असते, तर एवढे मोठे साधू संत देखील भगवंतांच्या म्हणजे मायाचा अपोच नाही करू शकत. तर आपलं तर म्हणजे पात्रता आपण हे करू शकत नाही. तर त्यामुळे हे सर्व एक्झाम्पल आपल्याला आचार्यगण यासाठी सांगतात की आपण सावधान व्हायला पाहिजे. आणि या वास्तविक जगात कोणीही कोणावर प्रेम करत नाहीत. आणि या जगात दोनच व्यक्ती म्हणजे दोन तीन व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करतात. ते म्हणजे आपले गुरु, आध्यात्मिक गुरु आणि भगवान श्रीकृष्ण. आणि गायी आणि वासरूतलं प्रेम देखील निष्काम प्रेम असं मानलं गेलं. तसंच आपल्यावर प्रामाणिक प्रेम करणारे कोण आहेत, आपले आध्यात्मिक गुरु आहेत. जर आपण त्यांचं म्हणजे आज्ञा पालन केलं तर जे भगवंतांचं कृष्ण प्रेम आहे त्याबद्दल आपण समजू शकतो. तर आणि या जगातलं जे वास्तविक प्रेम, आपण जर भौतिक व्यक्तींवर प्रेम करत राहिलो तर आपल्याला सुरुवातीला सुख वाटेल, पण त्यानंतर दुःख भेटत जाईल. त्यामुळे एकदा मार्कंडेय ऋषींच्या आश्रमच्या इकडे दोन व्यक्ती येतात. तर एक व्यक्ती असतो तो वैश्य असतो, सुरत, त्याचं नाव असतो सुरत, आणि दुसरा असतो राजा.
मग ते दोघ जण देखील खूप विचलित झालेले असतात. तर त्या राजा आणि वैश्यच्या आमोरासमोर येतात. मग ते एकमेकांना विचारू लागतात की तू कशासाठी आला इकडे ऋषींच्या आश्रमाच्या इकडे. तर तेव्हा राजा सांगतो की मी एक खूप भल्या मोठा राजा आहे. तर माझ्याकडे खूप धनसंपत्ती आहे, माझ्याकडे राणी आहेत, एवढे सारे लोक आहेत, तरी देखील म्हणजे कालांतराने ह्यांचं प्रेम कमी होऊन जातो. मी ह्यांच्यावर खूप प्रेम केलं, खूप धनसंपत्ती कमवली, खूप प्राण्यांना म्हणजे व्यवस्था केलं. तर जेव्हा माझ्यावर संकट आलं, माझं जेव्हा वय कमी होत गेलं, तेव्हा माझी पदवी मी राजकुमारांना दिलो, तर मला ते राज्यातून हाकलून दिलं गेलं, असं सांगतात. मग तो वैश्य देखील सांगतो की वैश्य सांगतो सुरत, तो सांगतो की मी तर गरीब घराचाच, मी तर म्हणजे मध्यमिकच होतो, गरीबच होतो, तरी देखील माझे पुत्र मला घरातून हाकलून दिले. मग राजा विचारतात तुला का हाकलून दिले. तर तेव्हा तो सांगतो की मी काय धन कमवलं नाही त्यांच्यासाठी, तर त्यामुळे ते मला घरातून हाकलून दिले. तेव्हा राजा सांगतो की आपल्या दोघांची समस्या एकच आहे, आपण प्रेम केलो आणि या जीवाचा स्वभाव एक आहे. हे इंग्लिशमध्ये सांगितलं गेलं की द बिहेवियर ऑफ दिस सोल इज लव समवन और लव्ड बाय समवन. या जीवाचं म्हणजे एक गुणधर्म असा आहे की हे प्रत्येक वेळेस कोणाकडून तर प्रेमाची अपेक्षा करतो, नाहीतर कोणावर तर अधिक प्रेम करतो. हे जीवाची म्हणजे एक विशिष्टता आहे. त्यामुळे हे जीव प्रत्येक वेळेस कोणा अपेक्षा असते याला, कोणी तर मला प्रेम करायला पाहिजे, मी कोणावर तर प्रेम करायला पाहिजे. त्यामुळे आणि तो जर भौतिक गोष्टी म्हणजे भौतिक लोकांवर प्रेम करायला लागलो, तर प्रत्येकांचं स्वार्थासाठी ते आपल्या सोबत जुडतात. त्यांचा स्वार्थ संपून गेला की ते आपल्याला सोडून जातात. मग जीव काय करतो, दुःख, त्याला दुःख होते, आपण एवढं प्रेम केलं तरी शेवटी हे आपल्याला सोडूनच जातात. तर हे दुसऱ्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सोडून भौतिक लोकांवर प्रेम करणे म्हणजे श्रीमद भागवतम मध्ये देखील उदाहरण दिले जाते. जसं उंट असतो, उंट वाळवंटामध्ये असतो, त्या उंटला त्याचा विशेष म्हणजे त्याला आवडणारं खाद्य काय असतं म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला कॅक्टस म्हणतात. ते झाड असं असतो की त्याला अं, हे टोकदार झाडं असतात, ते खाल्ल्याने आणि ते उंट ते जे झाड असतं ते एकदम चवीने खात असते. त्याला कशामुळे चव म्हणजे चव कशामुळे येतो की तो जेव्हा काटेरी झुडपं खातो तेव्हा त्याच्या जीभ कापलं जातं. जीभ कापल्यानंतर ना त्याचंच रक्त आणि ते झाड दोघांचं मिश्रण होऊन त्याला गोड लागत असतं. तसंच आपण जर भगवंतांना सोडून भौतिक व्यक्तींवर प्रेम करत राहिलो तर आपल्याला सुख वाटते, आनंद वाटते. पण वास्तविकता काय म्हणजे जसं तो उंटाला वाटतं की हे खूप चविष्ट आहे, खूप चवदार आहे. पण तिथे एक्झॅक्टली काय होतं म्हणजे त्याचं जीभ कापलं, त्याचं जीभ कापून त्याचंच रक्त तो पीत असतो. त्याला त्यातच चविष्ट येत असतंय. त्यामुळे आपलं हे भौतिक जग पण, भौतिक जगात कोणावर प्रेम करणे म्हणजे पण असंच आहे. आपल्याला वाटते की आपण म्हणजे प्रेम करतोय, आपल्याला आनंद भेटेल. हे आनंद म्हणजे आपण आपलं स्वतःच रक्त आपण पिल्यासारखं. त्यामुळे या भौतिक जगात कोणाला तरी प्रेम करायचं असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. तसंच प्रभुपाद या म्हणजे आकर्षण बद्दल सांगतात, प्रेम करायचं कोणावर, आकर्षण कसं असतंय. तर एकदा प्रभुपाद बीचवर आपल्या शिष्यांसोबत चालत असतात. चालत असताना तेव्हा मॉर्निंग वॉक करत असतात. मग तेव्हा त्या ग्रुपमधल्या आपल्या शिष्यांपैकी एक शिष्य, एक स्त्री तिकडनं सुंदर स्त्री जात असते. तेव्हा ते शिष्य त्या स्त्रीकडे बघतात. त्याच वेळी प्रभुपाद देखील त्या शिष्याकडे बघतात. मग तो शिष्य घाबरतो. प्रभुपाद आपल्याला बघितले आहेत की आपण त्या स्त्रीकडे बघत होतो. तर प्रभुपाद तेव्हा काय नाही म्हणतात. प्रभुपाद हसतात आणि पुढे गेल्यानंतर ना प्रभुपाद सांगतात की आपल्याला आपण या भौतिक जगात आलो कशासाठी, भगवंतांवर प्रेम करण्यासाठी. तर हे क्षण बघा, आता मी आध्यात्मिक गुरु मी सोबत आहे, एवढे भक्तांच्या संगतीत आहोत, तरी देखील आपण थोडस निष्काळजीपणा, थोडस इकडे तिकडे लक्ष गेलं तर हे माया किती प्रबळ आहे, लगेच लक्ष विचलित होतो. तर प्रभुपाद सांगतात की आपण या मायेकडे एवढे आकृष्ट होतो तर भगवान श्रीकृष्णांकडे काय नाही. तर तेव्हा इंग्लिशमध्ये प्रभुपाद सांगतात की
क्रिएटर इज सो ब्युटिफुल, देन हाऊ हाऊ मच ब्युटिफुल क्रिएटर मस्ट बी. जर भगवंतांनी बनवलेल्या प्रकृतीतील एक व्यक्ती एवढे सुंदर असेल, तर भगवंत किती सुंदर असणार. प्रभुपाद असे आपल्या शिष्यांना समजवतात. तर आपल्याला देखील ते समजून घ्यायचं आहे की आपण जर या वास्तविक लोकांवर प्रेम करून क्षणिक आनंद घेऊ शकतो, तर आपण भगवंतांवर प्रेम केलं तर आपण जीवनभर, म्हणजे हे भगवंत एक असे व्यक्ती आहेत की आपल्या अंत्य क्षणपर्यंत आपल्या सोबत राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला जर खरंच प्रेम करायचं असेल तर ते कोणावर करायचं आहे? भगवंतांवर करायचं आहे. आणि प्रेम कसं करायला पाहिजे? निष्कपट. भगवंतांवर संकट येणार नाही तरी देखील प्रत्येक वेळेस असं विचार करायला पाहिजे की मी असं केलं तर भगवंत नाराज होतील का. तसंच एक चांगलं उदाहरण म्हणजे कृष्ण आणि सुदामाचं. जेव्हा कृष्ण आणि सुदामा बाल्य अवस्थामध्ये होते तेव्हा ऋषींच्या आश्रमात, तेव्हा ते जे विद्यार्जनसाठी जातात, तेव्हा विद्यार्जनसाठी गेल्यावर ब्राह्मण आणि ब्राह्मण पत्नी त्यांना विद्या म्हणजे टीचर सारखे गाईड करत होते. मग एक वेळ असं होतं की तिकडे भृगु ऋषी येतात. ऋषी मुनी आल्यानंतर ना त्यांना ऋषी मुनी येऊन विचारतात की ह्या विद्यालयामध्ये प्रसाद भेटेल का आम्हाला. मग त्यानंतर ना ते जे ब्राह्मण पत्नी होती, ते ब्राह्मण पत्नी त्या ऋषी मुनींना सांगतात की आता विद्यालयामध्ये म्हणजे प्रसादचा वेळ संपून गेलेला आहे, तर ह्या विद्यालयामध्ये प्रसाद संपलेला आहे. तर तसे पाहता त्या विद्यालयामध्ये अजून दोघांचा प्रसाद राहिलेला असतो. तो कृष्ण आणि सुदामासाठी ठेवलेला असतो. तर ते हे ब्राह्मण पत्नी खोटं बोलते. मग ते ऋषी आपल्या तपस्येद्वारे चिंतन करून बघतात की ह्या विद्यालयामध्ये तर प्रसाद आहे, तर ही ब्राह्मण पत्नी सांगते की ती तिकडे प्रसाद नाही, तर ही खोटं बोलते. तर तेव्हा ते ऋषी खूप क्रोधित होतात. क्रोधित होऊन श्राप देतात की हे जे उरलेला प्रसाद आहे, हे कोण खाईल? तो श्रीहीन म्हणजे लक्ष्मी देवीपासून पूर्ण दूर जाईल आणि त्याच्या जीवनात दरिद्रता येईल. हे गोष्ट सुदामा ऐकतो. म्हणजे इकडे प्रेम बघा, भगवंत श्रीहीन कधी होऊ शकत नाहीत, तरी सुदामाचा भाव म्हणजे वास्तविक प्रेम, कृष्णांवर प्रेम कसं करायला पाहिजे हे आपल्याला सुदामा शिकवतात. भगवंतांपासून लक्ष्मी दूर जाणं हे अशक्य गोष्ट आहे, कारण ब्रह्मसंहितेत ब्रह्माजी पण सांगतात की कोट्यावधी लक्ष्मी भगवंतांच्या सेवेसाठी असं रांगेत उभा राहिलेले आहेत. भगवंतांच्या जवळ येण्यासाठी ते आतुरतेनं वाट पाहत आहेत. तर हे सुदामाचा भाव बघा. हे जर म्हणजे हे जे प्रसाद आहे, जर भगवान श्रीकृष्ण खाल्ले तर भगवानवर दरिद्रता येईल, भगवान श्रीहीन होऊन जाईल. हे आहे वास्तविक प्रेम. आणि हे सुदामा करून दाखवतात. पुढे सुदामा काय करतात ते ऐकल्यानंतर ना भगवान श्रीकृष्ण पण येतात, सुदामा पण येतात. मग ते ब्राह्मण पत्नी ह्या दोघांना म्हणजे कृष्ण मागे असतात, तर सुदामा पुढे येतात. सुदामा पुढे आल्यानंतर ना ते दोघांचा प्रसाद सुदामाला दिलं जातं. मग ते ब्राह्मण पत्नी सांगतात की हे तुमच्या दोघांचा प्रसाद आहे, तुम्ही नंतर ना प्रसाद घेऊ शकता. तर सुदामा आणि कृष्ण पैज लावतात की जो लवकर थोड्या पुढे जाऊन तिकडे एक झाड आहे, त्या झाडावर कोण लवकर चढल तो लवकर प्रसाद घेईल. तर दोघात पैज लागते. मग कृष्ण आणि सुदामा पळत जातात. कृष्णापेक्षा सुदामा हे झाडावर चढण्यामध्ये म्हणजे पारंगत होते. मग सुदामा लवकर पुढे जाऊन त्या झाडावर चढतात आणि हे जे प्रसाद आहे, या ऋषीमुनींचा श्राप आहे, ते सुदामा स्वतःवर घेऊन ते धान्य खातात. मग त्यानंतर ना हळूहळू मग भगवंत द्वारकेत जातात. मग ते श्राप जे आहे ते श्राप पूर्ण होतो. मग हळूहळू सुदामावर दरिद्रता येते. तर ह्या एक्झाम्पलवरनं म्हणजे ह्या उदाहरणावरनं आपण समजून घेण्यासारखं काय आहे, म्हणजे भगवंतांवर प्रेम कसं करायला पाहिजे हे आपल्याला सुदामा शिकवतात. भगवंत कधी श्रीहीन होऊ शकत नाही, तरी भाव बघा. जर आपण असंच भाव ठेवून भगवंतांवर शुद्ध प्रेम, निस्वार्थ भावनेनं प्रेम केलं, तर त्याचा शेवट काय झाला? भगवान श्रीकृष्ण जेव्हा सुदामा येतात द्वारकेला भेटायला, ते काही विचारत नाही, तरी देखील भगवंत काय देतात? पूर्ण त्यांना महल, त्यांना धनसंपत्तीनं पूर्ण भरून हे करतात. याचा उद्देश एकच आहे की जर आपण भगवंतांवर
प्रामाणिकपणे प्रेम केलं तर भगवंत आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत. त्यामुळे आपण भगवान श्रीकृष्णांवर प्रामाणिक प्रेम करायला पाहिजे. आणि हे आपण जर भौतिक जगावर जसं स्त्री पुरुष आकर्षण मानलं गेलं तर जेव्हा राधेश्याम प्रभूंचं आम्ही लेक्चर ऐकत होतो तर तेव्हा राधेश्याम प्रभू सांगतात की एक युवक आणि युवती मधलं प्रेम कसं आहे म्हणजे युवक समजतो की स्त्रीला की स्त्री म्हणजे सेक्स मशीन आणि युवती समजते की पुरुष म्हणजे एटीएम मशीन. तसं या भौतिक जगातलं प्रेम आहे. कोणी कोणावर प्रेम म्हणजे वास्तविक प्रेम नसतो. प्रत्येक जण आपल्या स्वार्थापोटी येतात. स्वार्थ संपला की मग ते आपल्याला सोडून जातात. आणि हे जे आकर्षण आहे, या आकर्षण किती आपण भोगत जाऊ तेवढं ते आकर्षण वाढत जातं. जसं आपल्या हातावर कुठं आपल्याला लागलेलं असेल तर आपण जर त्याला खाजवत राहिलो तर ते जे आपलं झालेलं दुःख आहे, जखम आहे, ते हळूहळू वाढत जातं. त्याचप्रमाणे हे भौतिक जगातील हे मायाप्रती प्रेम आहे. जर आपण जेवढं जास्त करत जाऊ तेवढं ते जास्त आपल्याला दुःख भेटत जातं. त्यामुळे आपल्या जीवनाचा खरा उद्देश म्हणजे वास्तविक प्रेम हे भगवान श्रीकृष्णांवर करायचं आहे. तसंच द ययाती किंग ययाती महाराजांचं उदाहरण देखील तेच आपल्याला जीवनात समजून घेते की ययाती एवढे प्रेम करतात, एवढे राणे वाढवतात, एवढं भोग करतात, पण शेवटी ते देखील सांगतात की एवढं भोगून देखील ह्यात शांती नाहीये. खरं शांती कशात आहे म्हणजे त्यागात शांती आहे, भोगात शांती नाही. आणि त्याग करून करायला काय पाहिजे? भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करायला पाहिजे. श्रीकृष्णांवर प्रेम कसं? सुदामा सांगतात की भगवंतांवर जर असं वाटलं की थोडस जरी संकट येईल, थोडस जरी हे केल्यावर भगवंत दुःखी होतील, तर ते गोष्ट आपण कधीही करू नये. हे आहे म्हणजे भगवंतांवर प्रेम करायचं. तसंच नारद मुनींचं झालं हे लिक्विड. आणि प्रभुपाद देखील या गोष्टीवर एक उदाहरण देतात. लिक्विड बॉडी आपण काय करतो? प्रेम करतो. कोणावर प्रेम करतो? या भौतिक शरीरावर प्रेम करतो. जे ते कसं आहे, प्रभुपाद इंग्लिश मध्ये सांगतात की हे शरीर कसं आहे, लिक्विड बॉडी आहे. हे खूप साऱ्या द्रव पदार्थांनी बनलेलं आहे. जसं पंचमहाभूत सांगितलं गेलं. तसंच प्रभुपाद आपल्या लीलामृत मध्ये पण एक हे स्टोरी सांगतात की आपण प्रेम तर करतो, हे प्रेम कोणावर करतो? लिक्विड बॉडी. तर तसेच एक साधू असतात. एक साधू एक स्त्री प्रती आकर्षित होतात. मग त्या स्त्रीला सांगतात की मी तुझ्यासोबत विवाह करणार आहे. तर मग ते स्त्री सांगते की ते स्त्री एक चांगली भक्त असते. मग ती सांगते की हे जे आकर्षण आहे हे वास्तविक नाही. वास्तविक आकर्षण, वास्तविक जर प्रेम करायचं असेल तर ते भगवान श्रीकृष्णांवर करायचं हे ती समजावून सांगत असते. तर तरी देखील हे व्यक्ती ऐकत नाहीत. मग ती एक्झाम्पल रूपामध्ये ती सांगते की तुम्हाला प्रेम आहे, तुम्हाला जर करायचं असेल म्हणजे विवाह जर करायचा असेल तर तुम्ही 5-6 दिवसानंतर या. मग तेव्हा जर तुम्ही जर तयार असाल माझ्यासोबत विवाह करण्यासाठी तर आपण विवाह करू. तर मग ते स्त्री काय करते? 5 दिवसापासून काही प्रसाद न घेता ते काय करते? प्रत्येक एक असं भांडी घेते, मोठ्या मोठ्या कुंडमध्ये मलमूत्र प्रसाद न घेता मलमूत्र विसर्जन जे जे केलेलं आहे ते प्रत्येक भांड्यामध्ये भरून ठेवते. ते 5-6 दिवस. मग त्यानंतर ते व्यक्ती येतात, ते साधू येतात. मग ते त्या स्त्रीकडे येतात, बघतात आणि ते बघून खूप आश्चर्य होतात. 5-6 दिवसा अगोदर आपण ज्या स्त्रीला बघितलो, आता ते स्त्रीला बघू देखील वाटत नाही. तर त्यावेळेस ते स्त्री सांगते की हेच गोष्ट मी तुम्हाला 5-6 दिवसा अगोदर समजवत होते. ते तुम्ही समजून घेतले नाही की हे जे शरीर आहे, प्रभुपाद तेच सांगतात, दिस बॉडी इज लिक्विड बॉडी. आणि ते स्त्री देखील सांगते की त्या साधूंना की तुम्ही ज्यावर प्रेम करत होते ना ते बघा या भांड्यामध्ये भरलेलं आहे, या गोष्टीवर तुम्ही प्रेम करत होते. तेव्हा ते साधू बघतात आणि ते साधू म्हणजे आश्चर्यचकित होतात. खरंच आपण किती मूर्ख होतो. तेच चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलेलं आहे. कृष्ण बुलिया जीव भोग वांछा करे, निकटस्थ आये माया झपटिया धरे. जर आपण भगवंतांपासून थोडं दूर गेलो तर त्यात काहीही नाही, ते मलमूत्राचं भांड आहे.
त्याप्रती आपण आकर्षित होतो. हे माया आपल्याला झपटी या दरी लवकर येऊन ते बघतच असते. केव्हा आपण भगवान श्रीकृष्णांना विसरू, केव्हा आपल्याला येऊन मायाचं दर्शन, मायाप्रती आकर्षण वाढवल, त्यासाठी बघत असते. तर ते स्त्री सांगत असते, बघ तू म्हणजे ज्या गोष्टीवर प्रेम प्रेम म्हणून येत होता, ज्या तू ज्या गोष्टीसाठी भगवान श्रीकृष्णांची भक्ती जीवनाचा उद्देश विसरून आला, ते बघ या भांड्यामध्ये भरलेला आहे. तेव्हा तो त्याला खरं कळून येतं की हे जे आपण ज्या गोष्टीवर प्रेम करत होतो, हे आपल्याला सुख देणारी गोष्ट नव्हती. हे हे सुख आपल्याला सुख कशात भेटू शकतो? ह्याला जो तयार केलेला सृष्टीकर्ता आहे, त्याला जर आपण प्रेम करू, तेव्हा आपल्याला आनंद भेटू शकतो. तसंच अजामिलचं देखील आहे. चिंतामणी प्रत्येक वेळेस समजवत असते, ते समजत असल्यावर तो ऐकतच नाही. मग अंत्यक्षणी त्याला सांगते की एवढं जरी तू प्रेम माझ्यावर जेवढं प्रेम करतो, तेवढंच प्रेम भगवान श्रीकृष्णांवर जर केला असता, तर तू ह्या जन्मात भगवद्धामला जातो. तसंच आपल्या जीवनात देखील आध्यात्मिक गुरु आपल्याला हेच गोष्ट सांगत असतात की आपल्या जीवनाचा उद्देश हे नाहीये. आपल्या जीवनाचा उद्देश वास्तविक प्रेम कोणावर करायचा आहे? भगवान श्रीकृष्णांवर करायचा आहे. हे जर आपण जर आपल्याला जर हे समजलं, तर आपण या गोष्टींपासून म्हणजे समजू शकतो की कशावर प्रेम करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आजचं जे टॉपिक होतं ते श्रीमद भागवतमचा पहिला प्रश्न आणि जीवनातील खूप म्हणजे खूप असं इम्पॉर्टंट आहे. तर आजचं जे टॉपिक म्हणजे खूप प्रश्न विचारण्यासारखे टॉपिक आहेत. तर आजचं सेशन आपण इकडेच थांबू आणि काही प्रश्न घेऊ. मधुर गौरव